परिषदेतील 30 जून रोजी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना 1 जुलैपासून लागू होणारी वार्षिक वेतनवाढ नाकारण्याचा निर्णय न्यायालयानं चुकीचा ठरवलाय। 6 महिन्यांपेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ तसेच त्यानुसार मिळणारी थकबाकी 2 महिन्याच्या आत अदा करण्याचे आदेश कोल्हापूर खंडपीठ न्यायालयानं दिलेत। या प्रकरणी 68 कर्मचाऱ्यांनी याचिका दाखल केली होती। महाराष्ट्र शासकीय सेवा अटी व शर्तीनुसार 6 महिन्यांपेक्षा अधिक सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ देण्याची तरतूद असतानाही 30 जून रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 जुलैची वेतनवाढ लागू केली जात नव्हती। त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली। याचिकाकर्त्यांच्या वतीनं मांडण्यात आले की 6व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर दरवर्षी 1 जुलैपासून वेतनवाढ लागू करण्याचे शासनाचे आदेश आहेत। तसेच एखाद्या कर्मचाऱ्यानं आवश्यक सेवा पूर्ण केली असल्यास तो 1 जुलैपूर्वी निवृत्त झाला तरी त्याला वार्षिक वेतनवाढीचा लाभ मिळायला हवा। ही भूमिका मान्य करत खंडपीठानं संबंधित कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या वेतनात वार्षिक वेतनवाढ समाविष्ट करण्याचे आदेश दिले। त्यानुसार वाढीव वेतनावर आधारित निवृत्ती वेतनाचे लाभ आणि थकबाकीची रक्कम 2 महिन्याच्या आत अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत।